श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज थोडं डेलीचं रुटीन टाकणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जसं जमेल तसं। तर 5च्या नंतरचं हा टाकलेला आहे। मला चपात्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे कणिक तिंबून घ्यायची आणि 5-6 चपात्याचं कणिक तिंबून घेतलंय आणि आपण चपात्या बनवून आमच्यासाठी चपात्या आणि जे ड्रायव्हर आहेत त्यांना चपात्या द्यायच्या आहेत। त्याच्यामुळे 5-6 चपात्या आणि त्यांना एक 5-6 दिले की आपली मुलं 2-3 खाते, ते ह्या हिशोबात कणिक तिंबलेले आहे मी त्याच्यामुळं। आणि प्रत्येक महिलांना टेन्शन असतं की भाजी कशाची बनवायची, तेच मी सांगणार आहे। आणि प्रत्येक महिलांना हेच टेन्शन, किती जरी घरामध्ये माळवं असलं तरी पण भाजी काय बनवायची आणि कशाची बनवायची हे सगळ्याच महिलांना टेन्शन असतं। तर असो, पण त्याच्यानंतर कणिक तिंबून घेतली मी आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजी बनवायची आहे। मी भाजी बनवली आहे मटकीची, आपली कणिक तिंबून झालेली आहे, बघू शकताय। आणि त्याच्यानंतर मला भाजी बनवायची होती, तर आता मी भाजी तयारी करते। गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल घेतलेलं आहे तापून, 2 पळ्या तेल घेतलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, जिरं, खोबरं, लसूण हे सगळं मिक्स केलेलं टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे, ते मस्त परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मटकीची डाळच भाजून घ्यायची, छान लागते भाजी। तुम्हाला आवश्य तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता, त्यात मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं टाकून, बघू शकता आपली भाजी कशी झालेली। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून अशी आपली भाजी रेडी झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत, 5-6 चपात्या बनवून घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे मी चपात्या करून घेते। तर आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा आणि यूट्यूब पेजवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज बघत असाल तर फॉलो करा आणि आपल्या इंस्टा आयडीला पण फॉलो करा। आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे आणि फेसबुकची पण लिंक दिलेली आहे, तिथं पण जाऊन फॉलो करा। तर चलो बाय, आजच्यासाठी एवढंच। तर